नमस्कार दोस्तों, आज आपण संताजी वाणी एकनाथ महाराज बद्दल सोबत मी सांगणार आहे की जसे नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार म्हणजेच एकंदरीत आपण काय केलं की ह्या संतांना आपण एकेका जाती धर्माचे संत म्हणून आपणच त्यांना संकुचित दायऱ्यामध्ये ठेवले. एकनाथ महाराज सोनार, एकंदरीत नरहरी महाराज सोनार. परंतु एकनाथ महाराजांचे विचार किंवा गोरा कुंभार असो, कोणताही संत असो, खरा संत, त्यांचे एका विशिष्ट जाती धर्मापुरते मर्यादित नाही, तर ते विश्वव्यापक आहे. भलाय सोनार जमातीचे लोक म्हणतील की एकनाथ महाराज हे आमच्या जाती धर्माचे आहेत, आमचे आहेत. मैं नहीं मानता. मैं ये कहूँगा कि एकनाथ महाराज ये मेरे हैं, आपके हैं वैसे मेरे भी हैं, सबके हैं, पूरे विश्व के हैं. हम अपने संकुचित विचारों से ही जीते हैं और अच्छे संतों को पूछते हैं, लेकिन अपने विचारों को नहीं बदलते. अपना अपना टुकना करते करते ही हम बकरियों, शेळी मेंढरं हे जे असतात, जानवर असतात, अशा प्रकारचा आपला जीवनाला कोणून ठेवतो. नरहरी महाराज आणि जे काही गोरा कुंभार, सावता माळी, एकनाथ महाराज यांच्या अभंग रचनेतून किंवा एकनाथ महाराजांनी भारुडे विंचू चावला, धावा रे धावा विंचू चावला, काय मी करू विंचू चावला. एकंदरीत सद्विचारी, सद्गुणी आणि दयाळू, सहनशीलता एकनाथ महाराजांमध्ये जे दिसून येते. एकंदरीत उदाहरण एक ऐकलेलं आहे, एकनाथ महाराजांचं ऐकलेलं आहे की अतिशयोक्ती त्या उदाहरणामध्ये एक व्यक्ती 100 वेळा एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला आणि 100 वेळा एकनाथ महाराजांनी आंघोळ केली. इकडे आंघोळ करून आला की तो नालायक माणूस, नीच माणूस, दिव्याच भावनेतून आणि त्रास देण्यासाठी असे लोक असतातच. चांगल्या लोकांना नेहमी त्रास देतात. तर जसं एकनाथ महाराज नदीवरून आंघोळ करून आले की तो माणूस त्याच्यावरती थुंकायचा, पुन्हा जायचा, पुन्हा आंघोळ करायचा. थुंकणारा व्यक्ती थकून गेला आणि शेवटी म्हटलं त्यांनी की एवढा अपमान केला, 100 वेळा मी तुझ्यावरती थुंकलं, पुन्हा आंघोळ करतोस, माझा राग नाही आला. तेव्हा एकनाथ महाराजांनी म्हटलं की तुला मी धन्यवाद देतो की तुझ्यामुळे मी पुन्हा आंघोळ करायची संधी मिळाली. तू थुंकलासच नसतास तर मी 100 वेळा आंघोळ केली नसती आणि यासोबतच अजून शुद्ध आणि पवित्र माझ्या विचारांना, संयमांना बनवलं नसतं. तर पहा, एकनाथांची सहनशक्ती आणि विचारधारा कोणत्या गोष्टीकडे असते. अशा पद्धतीनं जरी आपण विचारधारा निर्माण केली तर खरंच शत्रूचा शत्रू देखील तो आपला मित्र नाही बनणार का. तर संतांचे विचार हे स्वर्गप्राप्तीचे विचार आहेत. आपल्या घरीच नंदनवन तयार करणारे हे विचार असतात. ईश्वराचा अनुभव देणारे हे विचार असतात. यातूनच माणसाला खऱ्या ईश्वराची प्राप्ती होते आणि आपण सगळ्यांनी संतांच्या वाटेनं जावं, संतांचे विचार आत्मसात करावं. आणि तेही असं नाही की तो बुद्ध,
महावीर कृष्ण क्राइस्ट हा त्यांचा आहे आणि नरहरी महाराज एकनाथ महाराज हे आमचे सोनाराचे आहेत? बिलकुल नाही, सर्वांचे आहेत, माझ्या तुमच्या सगळ्यांचे. ठीक.